अब आज एक नया पाठ कर लेकर आया हूँ, वही है कि कर्नाटक संपदा। बहुत ही छात्रों की मांग थी, सर ये पाठ जल्दी ही पढ़ाओ कर इसलिए मैं लेकर आया हूँ। सभी इम्पोर्टेंट लेसन्स के डिटेल से क्लासेस होंगे बच्चों, आप चिंता न कीजिए। मैं जल्द सभी लेसन्स की वीडियो आप तक पहुँचाने के लिए प्रयास करूँगा। और चाहे आप में से नए हो तो कृपया लाइक शेयर सब्सक्राइब करने के लिए न भूलिए, और जैसे ज़्यादा आपके मित्रों के सर्कल में, फ्रेंड सर्कल में यह वीडियो शेयर करने के लिए भी न भूलिए। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಇವತ್ತು ಒಂದು ಹೊಸ ಪಾಠವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಜನರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಲೆಸನ್ಗಳನ್ನು ತಂದಿದ್ದೀನಿ. ಸೊ ನನ್ನ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ ಎಲ್ಲ ಪಾಠಗಳ ಒಂದು ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಕೊಡಬೇಕಂತ. ಸೊ ನೋಡುವ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಸೊ ಹೆಚ್ಚು ನಿಮ್ಮ ಗೆಳೆತನಗಳಲ್ಲಿ, ಗೆಳೆಯರ ಬಳಗಗಳಲ್ಲಿ ಈ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಸ್, ಲೈಕ್ ಮತ್ತು ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿ ಅಂತ ನಾನು ನಿಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. पाठವನ್ನು शुरू ಮಾಡೋಣ मकड़े। पाठ ಇದೆ कर्नाटक संपदा। आप सभी को भी पता है कि हमारा राज्य जो है ना कर्नाटक राज्य, और कर्नाटक राज्य की विशेषता क्या है, इसी पर चर्चा डालने का प्रयास इस पाठ के द्वारा किया गया बच्चों। ये है कर्नाटक का मानचित्र। आगे देखेंगे, पाठ का शुरुआत करेंगे। और जैसे पाठ की शुरुआत में बच्चों है संपदा एक शब्द आता है। क्या है? संपदा। और संपदा शब्द का अर्थ है बच्चों धन है, संपत्ति। और हम इसे कह सकते हैं कि संपत्ति भी कह सकते हैं बच्चों। क्या कह सकते हैं? संपत्ति, यानी कर्नाटक की संपत्ति। जो कर्नाटक की जो संपत्ति है, जो धन है, जो दौलत है, वह किस प्रकार का है, यहाँ पर जो प्रकाश डालने का जो प्रयास पाठकों के द्वारा किया गया है। और आगे है इस पाठ तो निबंध विधा का है बच्चों। किस विधा का है? निबंध विधा का है। और यह पाठ संकलित है। आपको 3 मुद्दे समझ गए। संपदा शब्द का अर्थ है कि संपत्ति, पाठ निबंध विधा का है, और यह संकलित पाठ है। आगे है बच्चों इसके पाठ के आशय में थोड़ा देखकर आएंगे। प्रस्तुत निबंध द्वारा छात्र कर्नाटक के अतीत वैभव, वर्तमान प्रौद्योगिकी विकास तथा प्रकृति संपदा के साथ साथ इस राज्य के महान व्यक्तियों के साधना का परिचय प्राप्त करते हैं। बच्चों यहाँ पर लिखा है कि इस निबंध द्वारा, यानी ये तो निबंध हो गया, और इस निबंध के द्वारा कर्नाटक के अतीत वैभव, इस पर अर्थ यही होता है कि बच्चों कर्नाटक का प्राचीन वैभव, कर्नाटक का गत काल का वैभव। और सेकंड है वर्तमान प्रौद्योगिकी विकास। वर्तमान प्रौद्योगिकी विकास इसका अर्थ है कि बच्चों वर्तमान ಅಂದರೆ ಪ್ರಸ್ತುತ ಸಮಯದಲ್ಲಿನ ಒಂದು ತಂತ್ರಜ್ಞಾನದಲ್ಲಿನ ಒಂದು ಬೆಳವಣಿಗೆ। और आगे है प्रकृति संपदा। संपदा इसका अर्थ होता है कि बच्चों सौंदर्य। ओके। और प्रकृति सौंदर्य के साथ साथ ही इस कर्नाटक राज्य के महान व्यक्तियों के साधना का भी परिचय आपको प्राप्त होता है। बच्चों आपको 4 मुद्दे याद रखना है। कर्नाटक के अतीत वैभव है, वर्तमान प्रौद्योगिकी के विकास है, प्रकृति संपदा है, और कर्नाटक के महान व्यक्तियों के साधना। इन चारों विषयों के बारे में इस निबंध के द्वारा आपको जानकारी प्राप्त होती है। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಸಂಪದ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸಂಪತ್ತು ಅಂದಂಗೆ. ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಸಂಪತ್ತಿನ ಕುರಿತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪಾಠ ನಿಬಂಧ ವಿಧದಲ್ಲಿದೆ. ಸೊ ನಿಬಂಧ ವಿಧದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಪಾಠ ಸಂಕಲಿತ ಇದೆ. ಅಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿನ ಲೇಖನದಿಂದ ಆರಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ಸಂಕಲಿತ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಗತಕಾಲದ ವೈಭವ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರಸ್ತುತ ವರ್ತಮಾನ ಸಮಯದಲ್ಲಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯದ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಾಧನೆಗಳ ಪರಿಚಯ ತಮಗೆ ಸಿಗತ್ತೆ। आगे है बच्चों, जननी जन्मभूमि च स्वर्गादपि गर्यसी। इसका अर्थ है कि जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ है। जननी ಮತ್ತು जन्मभूमि स्वर्गಕ್ಕಿಂತಲೂ ಮಿಗಿಲಾದದ್ದು। प्रत्येक व्यक्ति का अपनी जन्मभूमि से अनुराग और उस पर अभिमान करना सहज है। यहाँ पर लिखा गया कि प्रत्येक व्यक्ति ने अपने जन्मभूमि से अनुराग, इसका अर्थ है कि लगाव, प्रेम। यानी हमारे जन्मभूमि पर हमारा जो प्रेमी होता है, लगाव तो ज़्यादा होता है। जिस प्रकार माँ के साथ होता है ना प्रेम, उसी प्रकार जन्मभूमि के साथ भी होता है। और जैसे ही उस पर अभिमान रहना भी सहज गुण है। यानी हमारे जन्मभूमि पर हमारा अभिमान होना भी गर्व का बात होता है। ಅಂದರೆ ಏನದಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಕುರಿತು ತನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜನ್ಮಭೂಮಿಯ ಕುರಿತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಒಡನಾಟ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ಅಭಿಮಾನ, ಅದು ಸಹಜವಾದದ್ದು। कर्नाटक हमारी जन्मभूमि है। कर्नाटक ನಮ್ಮ ಒಂದು ಜನ್ಮಭೂಮಿಯಾಗಿದೆ। यहाँ की प्राकृतिक सूक्ष्म साहित्यिक वैभव और ज्ञान विकास क्षेत्र की प्रगति अपार है। ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ, ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೂಕ್ಷ್ಮ और ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವೈಭವ, यानी ಸಾಹಿತ್ಯಿಕ ಜಗತ್ತಿನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುನ್ನಡೆ, और ಜ್ಞಾನ ವಿಕಾಸ ಕ್ಷೇತ್ರ की ಪ್ರಗತಿ, ಜ್ಞಾನ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನದ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಗತಿ ಅಪಾರವಾದದ್ದು, ಹೇರಳವಾದದ್ದು।
देश विदेश के लोग यहाँ के तकनीकी के विकास के लिए मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं, यानी जो हमारे देश और विदेश के लोग हैं जो कर्नाटक के जो तकनीकी का विकास है, जो टेक्नोलॉजी डेवलपमेंट है, उससे मुक्त कंठ से प्रशंसा करते हैं, उस पर बहुत ही उन्होंने वर्णन करते हैं तकनीकी के विकास के लिए। ದೇಶ ವಿದೇಶದ ಜನರು ಇಲ್ಲಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆ ಕುರಿತು ಮುಕ್ತ ಕಂಠದಿಂದ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। इस संदर्भ में प्रस्तुत पाठ अत्यंत प्रासंगिक एवं सार्थक है। ಈ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಪಾಠ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ಒಂದು ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಉದ್ದೇಶವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸಾರ್ಥಕ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಹೇಳ್ತಾರೆ। यहाँ पर एक टिप्पणी में एक शब्द है विस्परिंग गैलरी। ओके, क्या है देख लेंगे इसके बारे में। यह विजयपुर के विश्वविख्यात गोल गुंबज में है, यानी जो विस्परिंग गैलरी है ना बच्चों, ये विस्परिंग गैलरी कहाँ है? विजयपुरा के, जो कर्नाटक के विजयपुर के ज़िले में है, जो वहाँ पर प्रसिद्ध गोल गुंबज है ना, उस गोल गुंबज में विस्परिंग गैलरी है। ये देखो बच्चों, इसे विस्परिंग गैलरी कहते हैं। जो इस किला के ना, इस महल का जो ऊपरी भाग होता है ना, उसे कहते हैं कि विस्परिंग गैलरी कहते हैं। क्या कहते हैं? विस्परिंग गैलरी। आगे क्या है? इसकी वास्तुकला अनोखी है, यानी जो विजयपुर की जो गोल गुंबज है ना, उसकी वास्तुकला क्या है कि बच्चों अनोखी है। अनोखी यानी अद्भुत है। इस गुंबज के एक छोर से धीमी आवाज़ में बातें करे तो वह विरुद्ध छोर में स्पष्ट सुनाई देती है। इस गुंबज की, जो इस महल की, जो गोल गुंबज की महल की एक छोर से, एक तीर कहते हैं उसे, छोर यानी ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಡ, किनारा, एक किनारा से हम धीमी आवाज़ से बात करें तो उस किनारे के विरुद्ध छोर में, विरुद्ध किनारे में वह स्पष्ट रूप में सुनाई देता है। और इस गुंबज की एक और विशेषता यह है कि यहाँ एक बार आवाज़ निकलने से यह 7 बार प्रतिध्वनित करती है। और जैसे इस गोल गुंबज की और एक विशेषता है कि हम एक बार आवाज़ करने से हमारी जो बात है वह 7 बार प्रतिध्वनित होता है। ಮಕ್ಕಳು ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ, ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಬ್ದ ಇದೆ। ಆ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ, ಇದು ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ದಲ್ಲಿದೆ। ಈ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ದಲ್ಲಿನ ಒಂದು ವಾಸ್ತುಕಲೆ ನಿಜಕ್ಕೂ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಈ ಒಂದು ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ದಲ್ಲಿ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂದರೆ, ಒಂದು ದಡದಿಂದ ನಾವು ನಿಧಾನವಾಗಿ ಮಾತನಾಡಿದರೆ ಅದರ ಒಂದು ವಿರುದ್ಧದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಆ ಮಾತು ನಮಗೆ ಕೇಳಿ ಬರ್ತದೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ದ ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷತೆ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ನಾವು ಒಂದು ಸಾರಿ ಧ್ವನಿಯನ್ನು ತೆಗೆದೀವಿ ಅಂದರೆ, ಒಂದು ಸಾರಿ ನಾವು ಮಾತಾಡಿವಿ ಅಂದರೆ ಅದು ಸುಮಾರು 7 ಸಾರಿ ಪ್ರತಿಧ್ವನಿತವನ್ನು ಆಗ್ತದೆ। ಇದೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಒಂದು ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ದಲ್ಲಿನ ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ। ಆ ಮೇಲ್ಭಾಗದಲ್ಲಿ ಗುಮ್ಮಟದಲ್ಲಿ ಏನೊಂದು ಇದೇನು ಇರ್ತದಲ್ಲ, ಸೊ ಅದನ್ನೇ ನಾವು ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। सो बच्चों, अब है इस पाठ के नए शब्दों के बारे में हम जानकारी प्राप्त करेंगे और नए शब्द कौन कौन से, और उसी के साथ उसका अर्थ भी हम समझने के लिए प्रयास करेंगे। बच्चों, यहाँ पर है आबादी है। आबादी को हम कहते हैं कि कन्नड़ में जनसंख्या कहते हैं। और सेकंड है कि सवारना है, और सवारना यानी सिंगरिसु। और सूक्ष्मा है, सूक्ष्मा को हम सौंदर्य भी कहते हैं, अलौकिक सौंदर्य, वेरी ब्यूटीफुल। और लहराना है, लहराना इसका अर्थ है कि बाವುಟ ಹಾರುವುದು। छोर है, छोर को किनारा कहते हैं, नदिया तीर ಒಂದು ದಡ ಅಂತೀವಿ। और घाट को हम घट्ट कहते हैं, घाट्स। और आवली है, आवली को एक कतार कहते हैं, सालू। और दिग्गज है, दिग्गज को दिग्गजरू, महान व्यक्ति या नेता को कहते हैं। प्रौद्योगिकी इसका अर्थ है कि टेक्नोलॉजी, तंत्रज्ञान। उपलब्धि इसका अर्थ है कि अचीवमेंट, प्राप्ति, सिद्धि। और पटल है, पटल को हम पर्दे कहते हैं, पर्दा, कर्टन भी कहते हैं। धातु है, धातु को मेटल या धातु कहते हैं। और इस्पात है, इस्पात को हम आयरन एंड स्टील, कब्बिण भी कहते हैं। और विपुल है, विपुल शब्द का अर्थ है कि अधिक, विपुल अधिकವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। आगार है, आगार शब्द का अर्थ होता है बच्चों घर, हाउस। सिंचना है, सिंचना का अर्थ होता है कि भिगोना या पानी देना, सिंपಡಿಸುವುದು। ऊर्जा को इलेक्ट्रिसिटी, विद्युत शक्ति कहते हैं। वास्तुकला यानी वास्तुकले है, आर्किटेक्चर कहते हैं। और प्रतिमा है, प्रतिमा को मूर्ति कहते हैं, और जैसे आइडल। और अद्वितीय इसका अर्थ है कि अद्वितीय है, जिसके समान दूसरा न हो, इसे अद्वितीय कहते हैं। और दृष्टांत है, दृष्टांत यानी हम निदर्शन भी कहते हैं, उदाहरण कहते हैं, इलस्ट्रेशन। श्रीविद्धि इसका अर्थ है कि प्रगति या उन्नति होती है। और योगदान यानी कंट्रीब्यूशन, ಕೊಡುಗೆ। और लास्ट का शब्द है जो बच्चों अनमोल है ना, जो अनमोल, इस शब्द का अर्थ है कि अमूल्य या बेजोड़। इस प्रकार इस पाठ में नए नए शब्दों के अर्थ है। आप दोबारा पाठ को पढ़ने से, शब्दार्थ को सुनने से आपको अर्थ आसान से समझ में आ जाएगा। बच्चों, अब देखेंगे आगे कई टिप्पणी है। इस टिप्पणी में के 5 शब्द है, और इस 5 शब्दों को आपको एब्रीवेशन समझना है, विस्तृत रूप।
पहला है HAL है, HAL को हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड कहते हैं। HMT है, HMT को हिंदुस्तान मशीन टूल्स कहते हैं। ITI है, ITI को इंडियन टेलीफोन इंडस्ट्रीज़ कहते हैं। BEL है, BEL को भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कहते हैं। और BHEL है, जो BHEL को भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कहते हैं। पहले देखेंगे HAL के बारे में। देखो बच्चों, HAL है ना, हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड, इसमें एयरक्राफ्ट के संबंधित जेट इंजन हो, हेलीकॉप्टर हो और इससे भागों के संबंधित इसके भाग के उत्पादन HAL में किया जाता है। ಸೊ ಏರ್ಕ್ರಾಫ್ಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜೆಟ್ ಇಂಜಿನ್ಗಳು, ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಮತ್ತು ಅದರ ಭಾಗಗಳ ಒಂದು ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು HALನಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. ಎರಡನೇದಿದೆ HMT ಇದೆ. ಸೊ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೈಗಡಿಯಾರವನ್ನು ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕಂಪನಿ HMT ಅಂತೀವಿ. ಸೊ ಮುಂದಿಂದಿದೆ ITI ಇದೆ. ITI ಅನ್ನೋದ್ರೆ ನಾವೇನಂತ ಕರಿತೀವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಟೆಲಿಕಾಮ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಸ್ವಿಚಿಂಗ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಷನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಎಕ್ಸಸ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಪ್ರೈಮಸಸ್ ಟೂಲ್ಸ್ಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಈ ITI ಏನು ಮಾಡ್ತದಪ್ಪ ಅಂದರೆ ಕೊಡೋ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತದೆ. ನಾಲ್ಕನೇದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ BEL ಇದೆ, ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಇದೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇಂಡಿಯನ್ ಆರ್ಮಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳನ್ನು ಈ BEL ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. ಕಡೆಯದಾಗಿ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ BHEL ಇದೆ. ಇದನ್ನು ಭಾರತ್ ಹೆವಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಹೆವಿ ಎಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಮಟೀರಿಯಲ್ಸ್ಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಈ BHEL ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಪಾಠದಲ್ಲಿ ಪಾಠದ ವಿಧ ಆಮೇಲೆ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯ ಆಶಯ, ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಟಿಪ್ಪಣಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ, ಸೊ ಜೊತೆಗೆ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಶಬ್ದಾರ್ಥಗಳು ಮತ್ತು ಟಿಪ್ಪಣಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಸ್ತೃತ ರೂಪದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದೀವಿ. ಇದರ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದ ಭಾಗವನ್ನು ಬೇಗನೆ ನಾನು अपलोड ಮಾಡಲಿಕ್ಕೆ प्रयत्न ಮಾಡ್ತೀನಿ. बच्चों यहाँ तक था कर्नाटक संपदा का पाठ का विधा, आशय और शब्दार्थ के और टिप्पणी और विस्तृत रूप में रहे कई शब्दों के बारे में जानकारी थी. अगला वीडियो जल्दी मैं आपको अपलोड करूँगा. पढ़ते रहिए और ज़्यादा वीडियो को शेयर करिए और नए हो तो कृपया मेरा चैनल स्टडी विद परशुराम को सब्सक्राइब करने के लिए न भूलिए. ओके प्यारे मित्रों, आप सभी को आपका यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है और मैं हूं परशुराम हुनकट्टी. और जैसे हम पढ़ रहे बच्चों कर्नाटक संपदा पाठ पढ़ रहे हैं और कर्नाटक संपदा पाठ में ये दूसरा भाग का पाठ है बच्चों के, और पहला पार्ट मैं ऑलरेडी अपलोड कर दिया हूँ. और चाहे आप देखना है ज़रूरी है, आप नए हो तो चैनल को लाइक सब्सक्राइब शेयर करने के लिए ना भूलिए. और पहला वीडियो का लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में रखता हूँ. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ನಾನು ಪರಶುರಾಮ್ ಹುನಕಟ್ಟಿ. ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ನನ್ನ ಚಾನಲ್ಗೆ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪदा ಪಾಠದ ಎರಡನೆಯ ಭಾಗದ ಒಂದು ವಿಡಿयो. प्रिय छात्रों, हम इस कर्नाटक संपदा पाठ के द्वारा कर्नाटक के प्राचीन काल का वैभव हो, वर्तमान का तंत्रज्ञान का तकनीकी का विकास और साथ ही प्राकृतिक सौंदर्य के साथ ही कर्नाटक राज्य के महान व्यक्तियों के परिचय के बारे में ज्ञात होते हैं. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ, ಈ ಒಂದು ಪಾಠದಿಂದ ನಮಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಗತಕಾಲದ ವೈಭವ, ವರ್ತಮಾನ ಕಾಲದಲ್ಲಿನ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆ, ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯದ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ महान व्यक्तिಗಳ ಪರಿಚಯ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. पाठ के शुरुआत पर इस प्रकार का मुद्दा है बच्चों. कर्नाटक राज्य भारत देश का प्रगतिशील राज्य है. आप सभी को ही पता है कि जो भारत देश में जो कर्नाटक राज्य है ना, उसका स्थान बहुत ही बढ़िया है और यहाँ एक प्रगतिशील राज्य माना जाता है, अभिवृद्धि पथ पर जा रहा है. यहाँ की आबादी लगभग 6 करोड़ से ऊपर है. यानी जो 2021 की जनगणना के आधार पर हम कह सकते हैं कि जो कर्नाटक राज्य की जो आबादी लोक संख्या जनसंख्या है ना बच्चों, वो कितना है 6 करोड़ से भी ऊपरी है. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯವು ಭಾರತ ದೇಶದ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಶೀಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಇಲ್ಲಿನ ಒಂದು ಜನಸಂಖ್ಯೆ 6 ಕೋಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवार कर सुंदर और समृद्ध बनाया है. यानी जो प्रकृति माता है, इस जन्मभूमि है, इस जन्मभूमि ने कर्नाटक राज्य को अपने दोनों हाथों से संवार कर यानी क्या कि सजा कर बहुत ही सुंदर और समृद्ध बनाया है हमारे राज्य को. ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆಯು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳಪ್ಪ ಅಂದರೆ ತನ್ನ ಕೈಯಿಂದ ಅದನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾಳೆ, ಬಹಳಷ್ಟು ಅಲಂಕೃತವಾಗಿ ಸುಂದರ ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾಳೆ ತಾಯಿ ಪ್ರಕೃತಿ ಮಾತೆ. कर्नाटक की प्राकृतिक सूक्ष्मा अत्यंत नयन मनोहर है. और जैसे कर्नाटक राज्य की जो प्राकृतिक सौंदर्य है, सूक्ष्मा यानी सौंदर्य, वो बहुत ही नयन मनोहर है, देखने के लिए बहुत ही बढ़िया है. कर्नाटक राज्यದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ತುಂಬ ಒಂದು ಸುಂದರವಾಗಿದೆ, ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ. पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है और इसी प्रांत से दक्षिण से उत्तर की छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को
पश्चिमी घाट कहते हैं। आपको याद रखना है कि बच्चों पश्चिम में एक विशाल अरबी समुद्र लहराता है, यानी हमारे देश है ना कर्नाटक राज्य के जो पश्चिम के दिक् पर क्या है कि अरबी समुद्र लहराता है, और दक्षिण से उत्तर की छोर तक किनारे तक जो लंबी हुई पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहा जाता है। इसमें इमेज में मैं आपको यही दिखाने के लिए प्रयास किया हूँ कि कर्नाटक राज्य को प्रकृति माता ने अपने हाथ से संवार कर सुंदर और नयन मनोहर किए हैं। और जैसे यहाँ पर एक है लास्ट इमेज पर मैं आपको दिखाता हूँ, और कर्नाटक राज्य के पश्चिमी पर विशाल अरबी समुद्र है, और आगे है यहाँ पर ये देखो बच्चों क्या है, यहाँ पर लिखा गया है कि दक्षिण से लेकर उत्तर तक, यहाँ पर है ना बच्चों ये दक्षिण से लेकर उत्तर तक है ना, ये फैली हुई सभी पर्वतमालाओं को क्या कहा जाता है, पश्चिम घट्ट कहा जाता है, पश्चिमी घाट कहा जाता है, वेस्टर्न घाट्स, ठीक है। और इसी के कुछ भागों को क्या कहा जाता है बच्चों, सह्याद्री भी कहा जाता है। यानी देखो यहाँ पर है, और जो इस पश्चिमी घाट के कुछ यहाँ के भाग है ना बच्चों, इसे कहा जाता है कि सह्याद्री घाट, सह्याद्री घट्ट कहा जाता है। और जैसे ही दक्षिण में नीलगिरी का पर्वतमालाएं शोभायमान है, यानी कर्नाटक राज्य की जो दक्षिण में है ना बच्चों, जो दक्षिण में क्या है कि नीलगिरी है, जो ये नीलगिरी मालाएं बहुत ही शोभायमान है। यहाँ तक थे बच्चों कर्नाटक राज्य की प्राकृतिक सौंदर्य के बारे में मुद्दे। आपको लिखना है पहला, कर्नाटक राज्य की प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है। कर्नाटक के पश्चिम की दिशा में अरबी समुद्र लहराता है। दक्षिण से उत्तर की छोर तक फैली हुई पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं, और इन्हीं घाटों के कुछ भागों को सह्याद्री कहते हैं। और दक्षिण में नीलगिरी पर्वतमालाएं बहुत ही ಶೋಭಾಯಮಾನ है। ಮಕ್ಕಳೇ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಮೊದಲ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಇದೆ, ಅದನ್ನೇನು ಬರಿಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯವು ತುಂಬ ನಯನ ಮನೋಹರವಾಗಿದೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ವಿಶಾಲವಾದ ಅರಬ್ಬಿ ಸಮುದ್ರವು ಅಲ್ಲೇನಾಗ್ತದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹರಿತದ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ಹಿಡಿದು ಉತ್ತರದ ದಿಕ್ಕಿನ ಕಡೆಗೆ ಹರಡಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರ್ವತಮಾಲೆಗಳಿಗೆ ನಾವು ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟಗಳು ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದೇ ಪಶ್ಚಿಮ ಘಟ್ಟದ ಕೆಲವು ಭಾಗಗಳಿಗೆ ಏನಂತ ಕರೀತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಘಾಟ್ಗಳು ಅಂತ, ಸಹ್ಯಾದ್ರಿ ಘಟ್ಟ ಅಂತಲೂ ಕರೀತಾರೆ. ಸೊ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತಗಳಿದಾವಲ್ಲ, ಇವು ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗಿದಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶೋಭಾಯಮಾನವಾಗಿದ್ದಾವೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳಿತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಮುಂದೆ ಇದೆ, कर्नाटक में कन्नड़ भाषा बोली जाती है. यहाँ पर लिखा गया कि बच्चों कर्नाटक राज्य में कौन सी भाषा बोली जाती है, कन्नड़, क्योंकि कन्नड़ का शासनीय भाषा ही क्या है कि कन्नड़ है, जो एडमिनिस्ट्रेशन लैंग्वेज कहा जाता है ना बच्चों. और जैसे इसकी राजधानी बेंगलुरु है, यानी कर्नाटक की भाषा कन्नड़ हो गया और कर्नाटक की राजधानी क्या है कि बेंगलुरु है. ओके, यहाँ देश विदेश के लोग आकर बस गए, यानी कर्नाटक की राजधानी बेंगलुरु है और बेंगलुरु में क्या हुआ कि बच्चों देश विदेश के लोग आकर यहाँ पर स्थित है. बेंगलुरु शिक्षा का ही नहीं बल्कि बड़े बड़े उद्योग धंधों का भी केंद्र है, यानी केवल बेंगलुरु में शिक्षा के संस्थान ही नहीं, शिक्षा के साथ ही भी वहाँ पर बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र भी स्थित है. यहाँ प्रसिद्ध भारतीय विज्ञान संस्थान HAL, HMT, ITI, BHEL, BEL जैसी बृहद संस्थाएं है. इसे सिलिकॉन सिटी भी कहा जाता है. यानी यहाँ पर मुद्दों को आपको याद रखना है कि बच्चों जो हमारे कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में देश विदेश के लोग आकर बस गए, यहाँ पर शिक्षा के केंद्र भी नहीं, बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र है. और यहाँ पर यानी बेंगलुरु में भारतीय विज्ञान संस्थान है, HAL है, HMT है, ITI है और BHEL है. ओके, और BL जैसी बृहद संस्थाएं भी स्थित है. इस कारण बेंगलुरु को कहा जाता है बच्चों, सिलिकॉन सिटी कहा जाता है. आप एक ही आंसर दे सकते हैं कि क्योंकि बेंगलुरु में बड़े बड़े उद्योग धंधों के केंद्र है, इस कारण हम बेंगलुरु को कह सकते हैं कि सिलिकॉन सिटी कह सकते हैं. देखो यहाँ पर है बच्चों, ये है पहले मैं आपको जानकारी देता हूँ भारतीय विज्ञान संस्थान के बारे में. जो भारतीय विज्ञान संस्थान है ना बच्चों, जो भारतीय विज्ञान संस्था कहते हैं उसे कहते हैं कि अंग्रेजी में इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस कहते हैं. जो इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस है ना, वो भारत के वैज्ञानिक अनुसंधान और उच्च शिक्षा के लिए वहाँ पर कार्यरत करता है. भारतीय विज्ञान अनुसंधान, इंडियन इंस्टीट्यूट ऑफ साइंस. और सेकेंड है बच्चों HAL है. क्या है? HAL. और जैसे आप सभी को पता है बच्चों, HAL यानी हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड है. और जैसे यह तो एयरपोर्ट, जेट इंजिन, हेलीकॉप्टर के पार्ट्स के बारे में उत्पादन का काम करता है. ಮಕ್ಕಳು ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸೊ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣ ಕೇಂದ್ರಗಳ ಜೊತೆಗೇನೆ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರದ ಕೇಂದ್ರಗಳು, ಬೃಹತ್ ಉದ್ದಿಮೆಗಳು ಕೂಡ ಇವೆ. ಆಮೇಲೆ ಅದರಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖ ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ಮೊದಲನೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥಾನ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು, ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥೆ.
ಇದೇನು ಮಾಡ್ತೈತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ವೈಜ್ಞಾನಿಕ ಸಂಶೋಧನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ ಭಾರತೀಯ ವಿಜ್ಞಾನ ಸಂಸ್ಥಾನ. ಆಮೇಲೆ ಇದು ಎರಡನೇದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಕ್ಕಳೇ HAL ಇದೆ. HAL ಅಂದರೆ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಏರೋನಾಟಿಕಲ್ ಲಿಮಿಟೆಡ್. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏರ್ ಜೆಟ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಜೆಟ್ ಇಂಜಿನ್ಸ್ಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ಗಳು ಮತ್ತು ಅದರ ಬಿಡಿ ಭಾಗಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ಮಾಡುತ್ತೆ HAL. ಆಮೇಲೆ ಮುಂದಿಂದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಮುಂದೆ ಒಂದು ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ. ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಏನಿದೆ? ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಅದನ್ನು ನಾವು ITI ಅಂತ ಕರಿತೀವಲ್ಲ. ಸೊ ITI ಅಂತಂದರೆ ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಸೊ ಟೆಲಿಕಾಮ್ಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಒಂದು ಸ್ವಿಚಿಂಗ್, ಟ್ರಾನ್ಸ್ಮಿಷನ್, ಎಕ್ಸೆಸ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬರ್ ಪ್ರೈಮಸಸ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ITI ಮಾಡುತ್ತೆ, ಇಂಡಿಯನ್ ಟೆಲಿಫೋನ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್. ಸೊ ಈ ಕಡೆ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ HMT ಅಂತ ಇದೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ಕಟ್ತಕ್ಕಂಥ ಕೈ ಗಡಿಯಾರಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಸ್ಥೆ ಇದು HMT ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಮೇಜಲ್ಲಿ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, BHEL ಇದೆ. ಯಾವುದು? BHEL ಇದೆ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ BHEL ಅಂದರೆ ತಮಗೆ ಗೊತ್ತೇ ಇದೆ, ಭಾರತ್ ಹೆವಿ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಸೊ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇದು ಹೆವಿ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಮತ್ತು ಮ್ಯಾನುಫ್ಯಾಕ್ಚರಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು, ಬಿಡಿ ಭಾಗಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇದು ಮಾಡುತ್ತೆ BHEL. ಮುಂದೆ ಇದೆ ಭಾರತ್ ಎಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ಸ್ ಲಿಮಿಟೆಡ್ ಇದೆ. ಇದನ್ನು ನಾವು BEL ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಇದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಭಾರತದ ನೌಕಾಯಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ವಿದ್ಯುತ್ಗಾರಿಕೆ ಒಂದು ವಿದ್ಯುತ್ ಉಪಕರಣಗಳನ್ನು ತಯಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತೆ. HAL हो गया. एयरपोर्ट के बारे में जेट इंजन, हेलीकॉप्टर्स के पार्ट्स होते हैं. HMT में हाथ पर रिस्टवॉच मशीन बनाना, तो जैसे ITI है, ITI यानी टेलीकॉम के स्विचिंग और ट्रांसमिशन काम करता है. और BEL है, BEL ये तो इंडियन आर्मी के लिए इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स करता है. BHEL है, ये तो हैवी इंजीनियरिंग और मैन्युफैक्चरिंग मटेरियल्स का उत्पादन कार्य करता है. ये सभी बड़े बड़े उद्योग धंधे कहाँ पर स्थित है बच्चों? हमारी कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में. आपको समझ में आ रहा होगा. और आगे है बच्चों सर CV रामन, सर M विश्वेश्वरैया, डॉक्टर CNR राव, डॉक्टर शकुंतला देवी जैसे दिग्गजों ने वैज्ञानिक तथा प्रौद्योगिकी के क्षेत्र में नारायण मूर्ति ने अपनी महत्तर उपलब्धियों से कर्नाटक को विश्व पटल पर अंकित किया है. यानी अब यहाँ पर कर्नाटक राज्य के महान व्यक्ति के बारे में है. आपको याद रखने की कर्नाटक के महान व्यक्ति कौन कौन है? सर CV रामन है, सर M विश्वेश्वरैया है, CNR राव है, शकुंतला देवी है और आगे है नारायण मूर्ति. कुल मिलकर 5 लोगों को याद आपको क्या करना है कि बच्चों याद रखना है. अब देखेंगे एक एक लोग क्या क्या करना है. ಇಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಸರ್ CV ರಾಮನ್, M ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ, ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್, ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ ಮತ್ತು ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿಯವರು ವಿಜ್ಞಾನ ಮತ್ತು ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಒಂದು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈ ಜನರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್ ಅವರಿಗೆ 2013ರಲ್ಲಿ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೂಡ ಏನು ಮಾಡೋದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಿಕ್ಕದ. ಸೊ ಶಾರ್ಟಾಗಿ ನಾನು ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ ಮಕ್ಕಳೇ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರ್ದು ಏನೇನಿದೆ ಅಂತ. ಸೊ ಇದು ಇಮೇಜಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು CNR ರಾವ್ ಅವರು, CV ರಾಮನ್ ಅವರು. ಸೊ CV ರಾಮನ್ ಅವರು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ವೆಂಕಟರಾಮನ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. 1930ರಲ್ಲಿ ರಾಮನ್ ಬೆಳಕಿನ ಪರಿಣಾಮಕ್ಕೆ ಇವರಿಗೆ ನೊಬೆಲ್ ಪುರಸ್ಕಾರವನ್ನು ಸಿಕ್ಕಿತ್ತು CV ರಾಮನ್ ಅವ್ರಿಗೆ. ಇದು ಮೊದಲನೇದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿ ಎರಡನೇದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಎರಡನೇದು ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ಸರ್ M ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯನವರಿದ್ದಾರೆ. ಇವರ ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅಂತ. ಇವರು ಶ್ರೇಷ್ಠ ಅಭಿಯಂತರರು, ಇಂಜಿನಿಯರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. 1955ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಕೂಡ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಸರ್ M ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯದವರಿಗೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಡಾಕ್ಟರ್ CNR ರಾವ್ ಅವರಿದ್ದಾರೆ. CNR ರಾವ್ ಅವರು ಭಾರತದ ಶ್ರೇಷ್ಠವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಬ್ಬ ರಸಾಯನ ತಜ್ಞ ಅಂತ ನಾವುಗಳು ಕರಿತೀವಿ. ಪೂರ್ಣ ಹೆಸರು ಬಂದುಬಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೇ ಚಿಂತಾಮಣಿ ನಾಗೇಶ್ ರಾಮಚಂದ್ರ ರಾವ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. 2013ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಭಾರತ ರತ್ನ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ CNR ರಾವ್ ಅವರಿಗೆ. ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿದೆ ಮಕ್ಕಳೇ ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಇವರನ್ನು ಮಾನವ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಶಕುಂತಲಾ ದೇವಿ. ಆಮೇಲೆ ಕಡೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇಮೇಜ್ದಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ಇದ್ದಾರೆ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ. ಸೊ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ತಮಗೆ, ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ಫೋಸಿಸ್ನ ಒಬ್ಬ ಸಂಸ್ಥಾಪಕರು, ಫೌಂಡರ್ ಅಂತ ಕರಿತೀವಿ ನಾರಾಯಣ ಮೂರ್ತಿ. ಸೊ ಇವರು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದ್ಯೋಗಗಳನ್ನು ಒದಗಿಸಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಮಹಾನ್ ದಿಗ್ಗಜರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಹೆಸರನ್ನು ಇಡೀ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇವರುಗಳು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಮಕ್ಕಳೇ ನಾವುಗಳು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೃಹತ್ ಕೈಗಾರಿಕೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಕುರಿತು ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಪರಿಚಯವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಅಧ್ಯಯನವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡೋಣ.
इष्ट ಆದರೆ लाइक ಮಾಡಿ, शेयर ಮಾಡಿ, सब्सक्राइब ಮಾಡಿ। छात्रों, हम यहाँ तक कर्नाटक राज्य के प्राकृतिक सौंदर्य और कर्नाटक के बेंगलुरु में बसे हुए बड़े बड़े उद्योग धंधे केंद्रों के बारे में और कर्नाटक के महान दिग्गजों के बारे में जानकारी प्राप्त कर ली है। अगले वीडियो में और भी आगे की जानकारी प्राप्त करने के लिए कोशिश करेंगे। आपको अच्छा लगे तो लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए। मिलेंगे, धन्यवाद। प्रिय छात्रों, चल रहा है कर्नाटक संपदा भाग पाठ और कर्नाटक संपदा भाग पाठ के ये तीसरा भाग है और इसके भी पहले 2 भाग ऑलरेडी अपलोड किया हूँ। और चाहे आप नहीं हो तो मेरे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब करने के लिए न भूलिए। और जैसे दोनों पार्ट का वीडियो का लिंक मैं इस वीडियो के डिस्क्रिप्शन बॉक्स में रखता हूँ और यह तो परीक्षा की दृष्टि से बहुत ही आपको ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ है। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ। ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದಾ ಪಾಠದ 3ನೇ ಭಾಗದ ಒಂದು ವಿಡಿಯೋ। ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 2 ಭಾಗಗಳ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನಾನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಆ 2ರ ವಿಡಿಯೋಗಳ ಲಿಂಕ್ಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ, ತಪ್ಪದೇ ನೋಡಿ। ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ಪರೀಕ್ಷಾ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಹೆಚ್ಚು अंकಗಳನ್ನು ಗಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಸರಳವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇದೊಂದು ಪಾಠ। हे बच्चों, कर्नाटक का संपदा। और जैसे कर्नाटक का संपदा में हम लास्ट वीडियो में आप देखना है कि कर्नाटक की प्राकृतिक सुषमा और कर्नाटक की राजधानी बेंगलुरु में बसे हुए बृहत व्यापार धंधे के संस्थाएं और कर्नाटक के महान दिग्गजों के बारे में परिचय प्राप्त कर लिए है। ज़रूर से वो वीडियो आप देखना, पार्ट 2 का। आप देखेंगे आज क्या है आगे। ओके बच्चों, इस प्रकार है। यहाँ सोना, तांबा, लोहा आदि कई प्रकार की उपयोगी धातुएं मिलती है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಏನಾಗತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಬಂಗಾರ ಆಗಿರ್ಬೋದು, ತಾಮ್ರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇನ್ನೂ ಉಪಯೋಗವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಧಾತುಗಳು ಹೇರಳ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಸಿಗ್ತವೆ। ಭದ್ರಾವತಿ ಮೇ ಕಾಗಜ್, ಲೋಹೆ और इस्पात के बड़े कारखाने हैं। ಈ ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಏನದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಭದ್ರಾವತಿಯಲ್ಲಿ ಕಾಗದ ಮತ್ತು ಉಕ್ಕಿನ ಒಂದು ಕಾರ್ಖಾನೆ ಇದೆ, ಸರ್ ಎಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ। इसके अलावा कर्नाटक में चीनी, सीमेंट, रेशम और कागज़ उत्पादन के अनेक कारखाने भी है। ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಚೀನಿ ಅಂದರೆ ಸಕ್ಕರೆ, ಸಿಮೆಂಟ್, ರೇಷ್ಮೆ ಮತ್ತು ಕಾಗದದ ಒಂದು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೈಗಾರಿಕೆಗಳು ಸಹಿತ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ। ये है बच्चों कर्नाटक में उपयोगी धातुएं सोना, तांबा, लोहा आदि है। ओके, और आगे बच्चों ये है शिवमोगा के सर एम विश्वेश्वरैया कागज़, लोहा और इस्पात का बड़ा कारखाना। ठीक है, और आगे इस प्रकार है बच्चों, कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। यानी हमारे कर्नाटक राज्य में चंदन के पेड़ है ना, आप कन्नड़ में कहते हैं कि श्रीगंधದ ಮರಗಳು, ये बहुत ही विपुल, इसका अर्थ है कि अधिक प्रमाण में है। आगे है, इसलिए कर्नाटक को चंदन का आगार कहते हैं। इसलिए कर्नाटक को कहते हैं कि बच्चों आगार यानी घर, यानी कर्नाटक को चंदन का घर कहा जाता है क्योंकि कर्नाटक में चंदन के पेड़ विपुल मात्रा में है। यहाँ चंदन के तेल, साबुन तथा कलाकृतियाँ भी बनाई जाती है। खाली चंदन के पेड़ से क्या क्या बनाया जाता है बच्चों? चंदन के पेड़ से बनाया जाता है, तेल बनाया जाता है, साबुन बनाया जाता है और कलाकृतियों को भी बनाया जाता है। यहाँ पर एक चंदन का पेड़ का एक इमेज। और जैसे कर्नाटक में अधिक मात्राएं चंदन के पेड़ हमें दिखाई देती है और इससे तेल, साबुन और कलाकृतियाँ भी बनाई जाती है। बच्चों आगे है, कर्नाटक में कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा आदि अनेक नदियाँ बहती है। यानी हमारे कर्नाटक राज्य में ना बच्चों जो कावेरी है, कृष्णा है और तुंगभद्रा आदि नदियाँ भी बहती है। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕಾವೇರಿ, ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ತುಂಗಭದ್ರಾ ನದಿಗಳು ಹರಿತವೆ। ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಒಂದು ನೆನಪಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಶ್ರೀಗಂಧದ ಬೀಡು ಅಂತ ಕರಿತೀವಿ, ಏಕೆಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಗಳು ಹೇರಳವಾಗಿವೆ। ಈ ಶ್ರೀಗಂಧದ ಮರಗಳಿಂದ ಎಣ್ಣೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸಾಬೂನು ಮತ್ತು ಕಲಾಕೃತಿಗಳನ್ನು ನಿರ್ಮಾಣವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅದು ಇತ್ತು ಮಕ್ಕಳೇ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾವೇರಿ, ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ತುಂಗಭದ್ರಾ ನದಿಗಳು ಏನು ಮಾಡ್ತಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಹರಿತವೆ। इन नदियों पर बांध बनाए गए हैं, इनसे हज़ारों एकड़ ज़मीन सिंची जाती है। जैसे ही इन नदियों पर क्या बांधा गया है कि बांध यानी डैम बनाया गया है, निर्माण किया गया है और इससे एक लाभ है कि बच्चों हज़ारों एकड़ ज़मीन को सिंची जा सकती है और जैसे इन जलाशय सहायता से ऊर्जा उत्पादन भी कर सकते हैं। ये 2 फायदे हैं जलाशयों पर बांध बांधने के फ़ायदे। ओके, इन नदियों पर बांध बंधाया गया है और इससे पहला फ़ायदा है कि बच्चों हज़ारों एकड़ ज़मीन को सिंचना और जैसे कि ऊर्जा उत्पादन केंद्र, जल ऊर्जा कहते हैं। ಈ ಒಂದು ನದಿಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಡ್ಡಲಾಗಿ ಅಣೆಕಟ್ಟುಗಳನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇದರಿಂದ 2 ಲಾಭಗಳಿದೆ। ಒಂದನೇದು ಸಾವಿರಾರು ಎಕರೆಗಟ್ಟಲೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಜಮೀನನ್ನು ನೀರುಣಿಸಬಹುದು। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇವುಗಳ ಸಹಾಯದಿಂದ ನಾವು ಜಲ ವಿದ್ಯುತ್ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಸಹಿತ ಉತ್ಪಾದನೆಯನ್ನು ಮಾಡಬಹುದು। ಮಕ್ಕಳೇ ಮುಂದೆ ಇದೆ,
जोग, अब्बी, गोकाक, शिवन समुद्र आदि जलप्रपात भी मनमोहक है। और कर्नाटक में जोग है, अब्बी है, गोकाक और शिवन समुद्र आदि जलप्रपात भी क्या है कि प्रसिद्ध है। बच्चों मैं इस मानचित्र में कर्नाटक के मैप में मैं आपको नदियों को दिखाने के लिए कोशिश किया हूँ। शायद यह इमेज बहुत ही छोटा है, आपको नहीं दिखाई देगा, फिर भी आपको ट्राई करना है। यहाँ पर है बच्चों तुंगभद्रा है और यहाँ पर एक घटप्रभा है। ओके, इस प्रकार के यहाँ पर कृष्णा है, मलप्रभा है, तुंगा है, इस प्रकार आदि अनेक नदियाँ हैं, हेमावती है, वर्धा है। ओके, इन सभी नदियाँ कर्नाटक में बहती है और इन नदियों के लिए क्या बांधा गया कि बांध बंधाया गया है। और इन बांध बांधने से दो फायदे हैं बच्चों। पहला है कि हज़ारों एकड़ ज़मीन को यहाँ पर जो नदी के साइड पर, जो नदी के दोनों ही तरफ पर रहने वाले हज़ारों एकड़ ज़मीनों को हम सिंची जा सकती है और जैसे इससे हम जल शक्ति का भी, जल ऊर्जा का भी उत्पादन कर सकते हैं। आगे है बच्चों इस इमेज में कर्नाटक के प्रसिद्ध जलप्रपात है। कौन कौन से कर्नाटक के प्रसिद्ध जलप्रपात? यहाँ पर गोकाक है, जोग है, ओके, और यहाँ पर शिवन समुद्र है और इन जलप्रपात भी बहुत ही मनमोहक है। ओके, आगे है बच्चों कर्नाटक राज्य की शिल्पकला अनोखी है। बादामी ऐहोळे पट्टदकल्लु में जो मंदिर है उनकी शिल्पकला और वास्तुकला अद्भुत है। और कर्नाटक राज्य की शिल्पकला अनोखी शब्द का अर्थ है बच्चों अद्भुत है। ठीक है, ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಶಿಲ್ಪಕಲೆಯು ತುಂಬ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ। ಅನೋಖಿ ಶಬ್ದಕ್ಕೆ ಅರ್ಥ है कि ಅದ್ಭುತ। ಬಾದಾಮಿ ಐಹೊಳೆ ಪಟ್ಟದಕಲ್ಲುವಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರಗಳ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು वास्तुकಲೆಯು सहित अद्भुतವಾಗಿದೆ। अष्टे अಲ್ಲದೆ बेलूರು, हलेबीडु, सोमनाथपुर के मंदिरों में पत्थर की जो मूर्तियां है वे सजीव लगती है। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಬೇಲೂರು, ಹಳೆಬೀಡು ಮತ್ತು ಸೋಮನಾಥಪುರದ ದೇವಾಲಯಗಳಿನ ಒಂದು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಇರತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿಗಳು ಬಹಳಷ್ಟು ನಮಗೆ ಸಜೀವ ಅನ್ನಿಸ್ತವೆ, ಅವುಗಳಲ್ಲಿ ಜೀವ ಇದೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ। अष्टे अಲ್ಲದೆ ये मंदिर की मूर्तियाँ हमें रामायण, महाभारत, पुराणों की कहानियाँ सुनाते हैं। और जैसे ही ये मंदिरों की जो सुंदर मूर्तियाँ हैं वे हमें रामायण, महाभारत, पुराणों की गतकाल की कहानियाँ सुनाते हैं बच्चों। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಈ ಒಂದು ಬೇಲೂರು, ಹಳೆಬೀಡು ಮತ್ತು ಸೋಮನಾಥಪುರ ದೇವಾಲಯದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಲಿನಿಂದ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಮೂರ್ತಿಗಳು ನಮಗೆ ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ ಮತ್ತು ಪುರಾಣ ಕಥೆಗಳನ್ನು ನಮ್ಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾವಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತಿಳಿಸಿಕೊಡ್ತವೆ बच्चों। ये है बादामी है, ये है ऐहोळे और इन दोनों की शिल्पकला और वास्तुकला भी अनोखी है। और यह है बच्चों पट्टदकल्लु और पट्टदकल्लु की भी शिल्पकला वास्तुकला अनोखी है। और यहाँ पर है बेलूरू और हलेबीडु, ये है बच्चों हलेबीडु है। आगे है सोमनाथपुर। ओके, ये बेलूरू, हलेबीडु, सोमनाथपुर के मंदिर के पत्थर की मूर्तियाँ सजीव है और वे हमें रामायण, महाभारत और पुराण की कथाएँ सुनाती है। आगे बच्चों श्रवण बेळगोळा में 57 फुट यानी 57 फुट ऊंची गोमटेश्वर की एक शिला प्रतिमा है। यानी जो गोमटेश्वर की एक शिला प्रतिमा ना बच्चों श्रवण बेळगोळा में है और जैसे यह तो 57 फुट ऊंचाई पर है और यह हमें त्याग और शांति का संदेश देता है। यह मूर्ति हमें ना बच्चों त्याग और शांति का संदेश देता है। ಶ್ರವಣ ಬೆಳಗೊಳದಲ್ಲಿನ 57 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಒಂದು ಏಕಶಿಲಾ ಪ್ರತಿಮೆಯು ಗೊಮ್ಮಟೇಶ್ವರದ್ದಾಗಿದೆ। ಇದು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಶಾಂತಿಯ ಒಂದು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಡುತ್ತದೆ। ಹಾಗೆ बच्चों विजयपुरा की गोल गुंबज की विस्परिंग गैलरी वास्तुकला का अद्वितीय दृष्टांत है। ಈ ವಿಜಯಪುರದ ಗೋಲ್ ಗುಂಬಜದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ ನಿಜಕ್ಕೂ ಕೂಡ ವಾಸ್ತುಕಲೆಗೆ ಒಂದು ಅದ್ವಿತೀಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ, ನಿದರ್ಶನ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है। आगे बच्चों ये जो राजमहल है ना ये मैसूर में है और जैसे यह मैसूर का राजमहल कर्नाटक के लिए एक वैभव का प्रतीक है। और जैसे मैसूर में सेंट फिलोमिना चर्च है, जगन मोहन राजमहल आर्ट गैलरी का पुरातत्व वस्तु संग्रहालय भी अत्यंत आकर्षणीय है। इस राजमहल के साथ भी मैसूर में बच्चों प्राचीन सेंट फिलोमिना चर्च है, जगन मोहन राजमहल आर्ट गैलरी भी बहुत कुछ वहाँ पर है और ये बहुत ही ಆಕರ್ಷಣೀಯ है। ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಗೋಲ್ ಗುಂಬಜ್ ವಿಸ್ಪರಿಂಗ್ ಗ್ಯಾಲರಿ ಆದ ನಂತರ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅರಮನೆಯು ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ವೈಭವದ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ। ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೆಂಟ್ ಫಿಲೋಮಿನಾ ಚರ್ಚ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಜಗನ್ ಮೋಹನ್ ರಾಜ್ಮಹಲ್ ಆರ್ಟ್ ಗ್ಯಾಲರಿಯ ಒಂದು ಪ್ರಾಚ್ಯತತ್ವ ವಸ್ತು ಸಂಗ್ರಹಾಲಯ ಕೂಡ ಭಾಳಷ್ಟು ಏನಾಗದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅತ್ಯಂತ ಆಕರ್ಷಣೀಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಮಕ್ಕಳೇ ಇಷ್ಟಿತ್ತು ಈ ಪಾಠದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಕಲೆ। ಸೊ ಭಾಳಷ್ಟು ನೆನಪಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಒಂದೇದು कर्नाटक राज्य की शिल्पकला अनोखी है। ओके,
ಆಮೇಲೆ ಎರಡನೇದು ಬಾದಾಮಿ ಐಹೊಳೆ ಪಟ್ಟದಕಲ್ಲಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರದ ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಕಲೆಯು ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ. ಬೇಲೂರು ಹಳೇಬೀಡು ಮತ್ತು ಸೋಮನಾಥಪುರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿಗಳು ಸಜೀವವಾಗಿವೆ. ಇವು ನಮಗೆ ರಾಮಾಯಣ, ಮಹಾಭಾರತ ಮತ್ತು ಪುರಾಣದ ಕಥೆಗಳು ತಿಳಿಸಿಕೊಡುತ್ತವೆ. ಶ್ರವಣಬೆಳಗೊಳದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 57 ಅಡಿ ಎತ್ತರದ ಒಂದು ಗೋಮಟೇಶ್ವರನ ಏಕಶಿಲಾ ಪ್ರತಿಮೆಯು इडी है हमेशा आपको लिखना ही है, ठीक है। और ये बच्चों आगे है, आगे के मुद्दे में हम देखेंगे बच्चों व्याकरण में है। और व्याकरण में जो पहला दिया गया बच्चों फर्स्ट 6th एक्सरसाइज है, वहाँ पर पर्यायवाची शब्दों को लिखना है बच्चों। क्या लिखना है? पर्यायवाची शब्दों को लिखना है। वहाँ पर दिए गए पर्यायवाचियों को 2-2, 3-3 पर्यायवाची शब्द है। देखो पहले बच्चों है पर्वत है, पर्वत के लिए आदि, पहाड़, गिरी भी कहा गया है। और उसी प्रकार बच्चों दूसरा है सागर है ना, यस सागर है, सागर के लिए पर्यायवाची शब्द हो गए समुद्र, जलादि, अम्बुदि भी कहते हैं। और आगार है ना बच्चों, आगार को क्या कहते हैं? घर कहते हैं, ग्रह, आलय, भवन भी कहते हैं। और जल है, जल के लिए कहते हैं नीर, पानी, वारी, उदक भी कहते हैं। आकाश है, आकाश के लिए आसमान कहते हैं, नभ कहते हैं, गगन भी कहते हैं। ये पर्यायवाची शब्द थे बच्चों, 3-3 पर्यायवाची शब्द। आगे एक्सरसाइज 7 में है बच्चों विलोम शब्द है। सुंदर का विलोम शब्द हुआ कुरूप है। और विदेश का स्वदेश है, आदि का है, अंत है, सजीव निर्जीव है, सदाचार का दुराचार है, आयात का निर्यात है। ये विलोम शब्द है। अंत में है बच्चों उदाहरण के अनुसार बहुवचन रूप बनाना है। संधि का संधियाँ, मूर्ति का मूर्तियाँ, उपलब्धि की उपलब्धियाँ, कृति की कृतियाँ, नीति की नीतियाँ, संस्कृति की संस्कृतियाँ है। और अंत में पद्धति की पद्धतियाँ है। यहाँ तक बच्चों कर्नाटक संपदा हो गया। और इस पाठ में 2 प्रश्न अब तक हुए, बहुत इंपॉर्टेंट थे, प्राकृतिक सूक्ष्म और शिल्पकला और वास्तुकला। ये दोनों मुद्दों को आपको ध्यान से पढ़ाई करना है और ध्यान से समझ लेना है। अच्छे तरह से 3 या 4 अंक आपको आसान से हासिल कर सकते हैं। ಸೊ ಮಕ್ಕಳೇ ಕರ್ನಾಟಕದ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಮತ್ತು ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಕಲೆ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ 2 ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಕ್ವಶನ್ಸ್ಗಳನ್ನು ಕವರ್ ಆಗಿದ್ದಾವೆ. ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ, ಇಷ್ಟ ಆದರೆ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಚಾನಲನ್ನು ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಸಿಗುವ ಮುಂದಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ओके प्यारे मित्रों, आप सभी को आपका यूट्यूब चैनल स्टडी विद परशुराम में स्वागत है। और मैं हूँ परशुराम और आपके साथ लेकर आया हूँ बच्चों कर्नाटक संपदा पाठ। और ये कर्नाटक संपदा पाठ का चौथा भाग है। और इससे ही पहले 23 वीडियोस 23 वीडियोस में ऑलरेडी अपलोड किया हूँ बच्चों, आप ज़रूर से देखना। मेरे प्लेलिस्ट में 10वीं कक्षा के गद्य है, पद्य है, प्रीवियस ईयर के सीरीज़ है और प्रैक्टिस सीरीज़। ओके, इस प्रकार अलग अलग प्रकार के प्लेलिस्ट बने हुए हैं, वहाँ पर वीडियो है। अब ज़्यादा ज़्यादा देखना है बच्चों, और जैसे आपके फ्रेंड्स को भी शेयर करते रहना है। और चाहे आप नए हो तो कृपया मेरे चैनल को आप सब्सक्राइब करने के लिए न भूलिए। ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ಸೊ ನಾನು ಪರಶುರಾಮ್. ಸೊ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಪಾಠದ 4ನೇ ಭಾಗದ ವಿಡಿಯೋ ಇದಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 3 ಭಾಗಗಳ ವಿಡಿಯೋವನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಇದೆ. ಪ್ಲೇಲಿಸ್ಟಲ್ಲಿ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ 10ನೇ ತರಗತಿಯ ಗದ್ಯ ಇದೆ, ಪದ್ಯ ಇದೆ, ಹಿಂದಿನ ವರ್ಷಗಳ ಪ್ರಶ್ನೆ ಪತ್ರಿಕೆ ಸರಣಿ ಇದೆ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಸೀರೀಸ್ ಇದೆ. ಓಕೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಹೆಸರಿನಿದ್ದಾವೆ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಹೆಚ್ಚು ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ನೋಡಿ ವಿಷಯಗಳನ್ನು ಮನದಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ. ಹೊಸಬ್ರಿದ್ರೆ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶುಲ್ಕ ಇರೋದಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಆಮೇಲೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚಿನ ಒಂದು 3 ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ನಾನು ಏನೇನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳ್ತೀನಿ. ಈ ಪಾಠದ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಪಾಠದ ಮೊದಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇದೆ ಪಾಠದ ಆಶಯ, ಶಬ್ದಾರ್ಥ ಮತ್ತು ಟಿಪ್ಪಣಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಇರತಕ್ಕಂಥ ವಿವರಣೆ ಇದೆ. ಅದೇ ತರನಾಗಿ 2ನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯದ ಕೊಡುಗೆ, ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಾನ್ ದಿಗ್ಗಜರು, ಆಮೇಲೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬೃಹತ್ ಉದ್ದಿಮೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಇದೆ. ಆಮೇಲೆ 3ನೆಯ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಶಿಲ್ಪಕಲೆ ಮತ್ತು ವಾಸ್ತುಕಲೆ ಹೇಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಈ 3 ವಿಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ವಿಷಯಗಳಿದ್ದಾವೆ. ಭಾಳಷ್ಟು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿ ಚಿತ್ರ ಸಹಿತ ಇದೆ. ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ತಯಾರಿಯನ್ನು ನಡೆಸಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೀನಿ. ಸೊ ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು 4ನೆಯ ಭಾಗದಲ್ಲಿ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ ಕೊಡುಗೆಗಳ ಕುರಿತು ವಿಷಯವನ್ನು ತಂದಿದ್ದೀನಿ. बच्चों आज हम पढ़ेंगे जो चौथा पार्ट में कर्नाटक के साहित्यकारों के दिन के बारे में, ठीक है। और जैसे इसमें है शासकों के बारे में है, राजवंश के बारे में है और साहित्यकार विभिन्न काल के. ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾನು ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಆಳಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶ್ರೇಷ್ಠ ಅರಸರಾಗಿರ್ಬೋದು, ರಾಜ ಮನೆತನಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ವಿಭಿನ್ನ ಒಂದು ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲಿ ಆಗಿ ಹೋಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಈ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇದೆ, ನೋಡೋಣ.
गंग कदंब राष्ट्रकूट चालुक्य ಹೊಯ್ಸಳ ಒಡೆಯರ್ आदि राजवंशों ने तथा कृष्णदेवराय मदकरी नायक रानी अब्बक्का देवी कित्तूर चन्नम्मा टिप्पू सुल्तान आदिल शाह जैसे शासकों ने कर्नाटक राज्य की श्री वृद्धि में अपना महत्वपूर्ण योगदान दिए हैं। बच्चों यहाँ पर स्त्री वृद्धि है ना, स्त्री वृद्धि शब्द का अर्थ है कि ಪ್ರಗತಿ। ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ಒಂದು ಕೈ ಜೋಡಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ರಾಜರು ಮತ್ತು ರಾಜಮನೆತನಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು ಮೊದಲನೇದಾಗಿ। ಮೊದಲನೇದಾಗಿ ಇಲ್ಲಿ ರಾಜಮನೆತನಗಳು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಗಂಗ ಕದಂಬ ರಾಷ್ಟ್ರಕೂಟ ಚಾಲುಕ್ಯ ಹೊಯ್ಸಳ ಮತ್ತು ಒಡೆಯರು। ಇಲ್ಲಿ ನಾನು ಗಂಗ ಕದಂಬದ ಒಂದು ಚಿಹ್ನೆಯನ್ನು ತಂದಿದ್ದೀನಿ। ಗಂಗ ಕದಂಬಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಗಂಗರ ಒಂದು ಕಾಲಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇಮೇಜ್ ಇದೆ। ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಗಂಗದ ನಂತರ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕದಂಬರು ಇದೆ। ಕದಂಬರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಒಂದು ಮನೆತನ ಇದೆ। ಈ ಥರನಾಗಿ ಒಟ್ಟು 6 ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚು ರಾಜಮನೆತನಗಳಿದ್ದಾವೆ। ಗಂಗರು, ಕದಂಬರು, ರಾಷ್ಟ್ರಕೂಟರು, ಚಾಲುಕ್ಯರು, ಹೊಯ್ಸಳರು ಮತ್ತು ಒಡೆಯರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಗತಿಗಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಡುಗೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ ಈ ರಾಜಮನೆತನಗಳು। ಆಮೇಲೆ ರಾಜಮನೆತನಗಳಾದ ನಂತರ ರಾಜರ ಬಗ್ಗೆ ನೋಡೋಣ। ಇಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ದೇವರಾಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಮದಕರಿ ನಾಯಕ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ರಾಣಿ ಅಬ್ಬಕ್ಕ ದೇವಿ, ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಆದಿಲ್ ಶಾಹ ಇತ್ಯಾದಿ ಒಂದು ಶಾಸಕರು ಅಂದರೆ ರಾಜರು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ರಗತಿಯನ್ನು ಸಹಿತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಇವರು ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ವಿಜಯನಗರ ಸಾಮ್ರಾಜ್ಯದ ಶ್ರೇಷ್ಠ ಅರಸರು ಅಂತ ಕರಿತೀವಿ ಅಲ್ಲ। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಿತ್ತೂರು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಕೂಡ। ಇವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಬ್ರಿಟಿಷರ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೊದಲ ಮತ್ತು ಏಕೈಕ ಮಹಿಳೆ ಅಂತ ನಾವು ಕರಿತೀವಿ ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ। ಈ ಥರನಾಗಿ ರಾಜರು ಮತ್ತು ರಾಜಮನೆತನಗಳು ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಮುಂದೆ ಇದೆ कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार में कर्नाटक की कीर्ति फैलाई है। ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯಕಾರರು ಏನಿದಾರಲ್ಲಪ್ಪ ಇವರು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಪರಿಚಯವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ वचनकार बसवन्ना क्रांतिकारी समाज सुधारक थे। आप सभी को भी पता है कि 12वीं शती के मोटे तौर पर समाज सुधारक रूप में जाना जाता है कि बसवन्ना जी को। ठीक है, 12ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರು ಬಸವಣ್ಣನವರು ಕೂಡ ಇಡೀ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದ ಒಂದು ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಒಂದು ಪಸರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಇವರ ಜೊತೆಗೆ ಇವರ ಅನುಭವ ಮಂಟಪ ಇತ್ತಲ್ಲ, ಇವರ ಅನುಭವ ಮಂಟಪದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸದಸ್ಯರು ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು ಆಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಸರ್ವಜ್ಞರಾಗಿರ್ಬೋದು, ಈ ಸಂತರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪದ್ಯಗಳಿಗೆ ವಚನ ಅಂತ ಕರೀತಾರೆ। ಗದ್ಯವೂ ಅಲ್ಲ ಮತ್ತು ಪದ್ಯವೂ ಅಲ್ಲದ ಕಾವ್ಯದ ಛಲವನ್ನು ಹೊಂದಿರತಕ್ಕಂಥಕ್ಕೆ ನಾವು ವಚನ ಅಂತ ಕರಿತೀವಿ। ಇವರು ಬಸವಣ್ಣನಾಗಿರ್ಬೋದು, ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ, ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು, ಸರ್ವಜ್ಞರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂತರು ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಚನಗಳು ಏನದಪ್ಪ ಅಂದರೆ ಪ್ರೇಮ, ದಯೆ ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಗುಣಗಳನ್ನು ನಮಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾವಪ್ಪ ಅಂದರೆ ಕಲಿಸ್ಕೊಡ್ತಾವೆ। ಇದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಇಲ್ಲಿ 2 ಪಾಯಿಂಟ್ ಇದು, ಒಂದನೇದು ಕ್ರಾಂತಿಕಾರಿ ಬಸವಣ್ಣನವರು ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರಾಗಿದ್ದರು, ಎರಡನೇದು ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ, ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು, ಸರ್ವಜ್ಞರಂಥ ಒಂದು ವಚನಕಾರರು ತಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಚನಗಳ ಮೂಲಕ ಪ್ರೀತಿ, ದಯೆ ಮತ್ತು ಧರ್ಮದ ಗುಣಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಮುಂದೆ ಏನಿದೆ ಅಂತಂದರೆ ಮಕ್ಕಳೇ, पुरंदरदास, कनकदास आदि भक्त कवियों ने भक्ति, नीति, सदाचार के गीत गाए हैं। ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯ ಬರುತ್ತೆ। ಆ ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯರಲ್ಲಿ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಸಂಗೀತದ ಪಿತಾಮಹ ಅಂತ ಪುರಂದರದಾಸರಿಗೆ ಕರಿತೀವಿ। ಈ ಪುರಂದರದಾಸರು, ಕನಕದಾಸರು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಭಕ್ತ ಕವಿಗಳು। ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ರಿ, ಬಸವಣ್ಣ, ಅಕ್ಕ ಮಹಾದೇವಿ, ಅಲ್ಲಮ ಪ್ರಭು, ಸರ್ವಜ್ಞ ಇವರು ಸಂತರು, ಆಮೇಲೆ ಪುರಂದರದಾಸ, ಕನಕದಾಸರು ಭಕ್ತ ಕವಿಗಳು। ಇವರು ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಭಕ್ತಿ, ನೀತಿ ಮತ್ತು ಸದಾಚಾರದ ಗುಣಗಳ ಮೂಲಕ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಹಾಡಿನ ಮೂಲಕ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜಾಗೃತಿಯನ್ನು ಮೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪುರಂದರದಾಸರಾಗಿರ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಮಕ್ಕಳೇ ಇವರು ಕನಕದಾಸರವ್ರು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಭಕ್ತಿಯ ಹಾಡನ್ನು, ಭಕ್ತಿಯ ಚಲುವನ್ನು ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಒಂದು ಬಿತ್ತನೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು ದಾಸ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿನ ಕವಿಗಳು ಪುರಂದರದಾಸರು ಮತ್ತು ಕನಕದಾಸರು। ಮುಂದೆ ಇನ್ನೊಂದು ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪಂಪ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೊನ್ನ ಆಗಿರ್ಬೋದು, ರನ್ನ ಮತ್ತು ಕುಮಾರವ್ಯಾಸ, ಹರಿಹರ ರಾಘವಾಂಕರು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಮೃದ್ಧರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಮುಂದೆ ಬರೋಂಗೆ ಪಂಪ ಕಾಲ ಅಂತಾರೆ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ। ಈ ಪಂಪ ಆಗಿರ್ಬೋದು, ರನ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪೊನ್ನ, ಕುಮಾರವ್ಯಾಸ, ಹರಿಹರ ರಾಘವಾಂಕರು ಸಹಿತ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಹಾನ್ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿ, ಶ್ರೇಷ್ಠ ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಸಮೃದ್ಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಇದೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ ಒಂದು ಕೊಡುಗೆಗಳಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಅಂಶಗಳು ಮಕ್ಕಳೇ। ಕಡೆಯದಾಗಿ ಇದೆ आधुनिक काल के साहित्यकार कुवेंपु, दरा बेंद्रे, शिवराम कारंत, मास्ती वेंकटेश अयंगार, विक्रु गोकाक और UR अनंतमूर्ति, गिरीश कार्नाड और चंद्रशेखर कंबार ज्ञानपीठ पुरस्कार से अलंकृत है। ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದ ಒಂದು ಸರ್ವೋತ್ಕೃಷ್ಟ ಪುರಸ್ಕಾರ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ
ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿ ಅಂತ ನಾವುಗಳು ಕರಿತೀವಿ. ಈ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕವಿಗಳು ಯಾರಪ್ಪ ಅಂದರೆ ಸುಮಾರು 8 ಕನ್ನಡಕ್ಕೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳು ನಮಗೆ ಸಂದಿದ್ದಾವೆ. ಅದರಲ್ಲಿ 1ನೇದು ಕುವೆಂಪು ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, 2ನೇದು ದ.ರಾ ಬೇಂದ್ರೆ ಅವರಾಗಿರ್ಬೋದು, 3ನೇದು ಶಿವರಾಮ ಕಾರಂತ, 4ನೇದು ಮಾಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ ಅಯ್ಯಂಗಾರ, ವಿಕ್ರು ಗೋಕಾಕ್, ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ನಾಡ್, ಯು.ಆರ್. ಅನಂತಮೂರ್ತಿ ಮತ್ತು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬ ಇವರಿಗೆ ಒಂದು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಿಕ್ಕಿರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆ ಮತ್ತು ಸಾಹಿತ್ಯಗಳು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ವರ್ಣನೆಗೆ ಪಾತ್ರವಾಗಿದೆ. यह कन्नड़ भाषा संस्कृति तथा कर्नाटक के लिए गौरव का विषय. ಒಟ್ಟಾರೆಗೆ 8 ಒಂದು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು ಸಿಕ್ಕಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ, ಸಂಸ್ಕೃತಿಗೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವದ ಒಂದು ವಿಷಯವಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಸೊ ಇಲ್ಲಿದೆ ಮಕ್ಕಳ ಈ ಇಮೇಜಲ್ಲಿ ನಾನು ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಇಮೇಜ್ ಇದೆ. ಸೊ ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು ಏನಂದರೆ ಕುವೆಂಪು ಅವರ ಶ್ರೀರಾಮಾಯಣ ಮಹಾದರ್ಶನಗೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪ್ರಶಸ್ತಿ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಶ್ರೀರಾಮಾಯಣ ಮಹಾದರ್ಶನ. ಓಕೆ. ದ.ರಾ ಬೇಂದ್ರೆ ಅವರ 4 ತಂತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಶಿವರಾಮ್ ಕಾರಂತರವರ ಮೂಕಜ್ಜಿಯ ಕನಸುಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಮಾಸ್ತಿ ವೆಂಕಟೇಶ ಅಯ್ಯಂಗಾರರ ಚಿಕ್ಕವೀರ ರಾಜೇಂದ್ರ, ಆಮೇಲೆ ವಿಕ್ರು ಗೋಕಾಕ್ ಅವರ ಭಾರತ ಸಿಂಧು ರಶ್ಮಿ, ಯು.ಆರ್. ಅನಂತಮೂರ್ತಿ ಅವರ ಸಂಪೂರ್ಣ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದರೆ ಸಮಗ್ರ ಸಾಹಿತ್ಯ, ಗಿರೀಶ್ ಕಾರ್ನಾಡ್ ಅವ್ರಿಗೂ ಸಮಗ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಮತ್ತು ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಕಂಬಾರ್ ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸಮಗ್ರ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಜ್ಞಾನಪೀಠ ಪುರಸ್ಕಾರ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇದೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ಸಮೃದ್ಧವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆಗಿರತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದಿತ್ತು. ಪರೀಕ್ಷಾ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಸೊ ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೀವುಗಳು ಕೂಡ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯಕಾರರ ಕೊಡುಗೆಗಳ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೀರಿ. ಸೊ ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗ ಮಾತ್ರ ಉಳಿದಿದೆ, ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳ ಬಗ್ಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರೋಣ. ಹೊಸಬರಿದ್ದರೆ ಚಾನಲ್ಗೆ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಗೆಳೆಯರ ಬಳಗದಲ್ಲಿ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ಸಿಗುವ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಆತ್ಮೀಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತೀನಿ. ಸೊ ನಾನು ಪರಶುರಾಮ್. ಸೊ ನಾವು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದಾದ 5ನೇ ಭಾಗದಲ್ಲಿ ಬಂದು ಮುಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 4 ಭಾಗಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. ಆ 4 ಭಾಗಗಳ ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ತಪ್ಪದೇ ನೋಡಬೇಕು. ಪರೀಕ್ಷಾ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. 3 ಅಥವಾ 4 ಅಂಕಗಳಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಈ ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಬಂದೇ ಬರ್ತವೆ. ಸೊ ಆ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ ತುಂಬಾ ಡೀಟೇಲಾಗಿ ಇಲ್ಲಿ ವಿಷಯವನ್ನು ಮನಮುಟ್ಟುವ ಹಾಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ನಿಮಗೆ ತಿಳಿದಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿನಿ. 4 ವಿಡಿಯೋಗಳ ಲಿಂಕ್ಗಳನ್ನು ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದೀನಿ. ಸೊ ದಯಮಾಡಿ ತಪ್ಪದೆ ನೋಡಬೇಕು. ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆದರೆ ಈ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮರೆಯದಿರಿ. ಏಕೆಂದರೆ ನಾನು ಹಾಕ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಿಡಿಯೋಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ಗಳನ್ನು ತಮಗೆ ಬೇಗನೆ ಸಿಗಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ನೋಟಿಫಿಕೇಷನನ್ನು ಬೆಲ್ ಐಕಾನನ್ನು ಆನ್ ಮಾಡಬೇಕು. ಸೊ ಇದರಿಂದ ನಾನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಬೇಗನೆ ಒಂದು ವಿಡಿಯೋದ ಒಂದು ಲಿಂಕನ್ನು ನೋಟಿಫಿಕೇಷನ್ಸ್ಗಳು ಸಿಗುತ್ತೆ. ಸೊ ಶುರು ಮಾಡೋಣ ಪಾಠದ ಕೊನೆಯ ಭಾಗದಲ್ಲಿ. ಸೊ ಇದು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಪಾಠ ಇದೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸಂಪದ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪ್ರಾಕೃತಿಕ ಸೌಂದರ್ಯ ಆಗಿರ್ಬೋದು, ಗತಕಾಲದ ವೈಭವ ಆಗಿರಬಹುದು, ಆಮೇಲೆ ವರ್ತಮಾನ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕಿ ವಿಕಾಸ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಾನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಸಾಧನೆಗಳ ಪರಿಚಯದ ಪಾಠ ಈ ಪಾಠದಲ್ಲಿ ಇದೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೊದಲದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ, ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ, ಪಶ್ಚಿಮಿ घाट किसे कहते हैं. ಸೊ ಇದರ ಉತ್ತರ ಬಂದುಬಿಟ್ಟು कर्नाटक में दक्षिण से उत्तर की छोर तक फैली लंबी पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं. उसी प्रकार सेकंड प्रश्न है बच्चों, कर्नाटक में कौन कौन से जलप्रपात है. कर्नाटक में जोग, अब्बी, गोकाक, शिवन समुद्र आदि जलप्रपात है. प्रश्न 3 है, श्रवणबेलगोला की गोमटेश्वर मूर्ति की ऊंचाई कितनी है. और जैसे उसका उत्तर है कि 57 फुट ऊंची है. प्रश्न 4 है, किस नगर को सिलिकॉन सिटी कहा जाता है. उसका उत्तर है कि बेंगलुरु को सिलिकॉन सिटी कहा जाता है. प्रश्न 5 है बच्चों, भद्रावती के 2 प्रमुख कारखानों के नाम लिखिए. और जैसे भद्रावती में कागज़, लोहे और इस्पात के कारखाने हैं. प्रश्न 6 है, सेंट फिलोमिना चर्च किस नगर में है. और उसका उत्तर है कि मैसूरू में है. प्रश्न 7 है, विजयपुरा नगर का प्रमुख आकर्षणीय स्थान कौन सा है. उसका उत्तर है कि गोल गुंबज की विस्परिंग गैलरी. और आगे बच्चों प्रश्न है, प्रश्न 8 पर है, अरबी समुद्र कर्नाटक की किस दिशा में है. और उसका उत्तर है कि अरबी समुद्र कर्नाटक की पश्चिमी दिशा में है. अंत में प्रश्न है बच्चों, कर्नाटक की दक्षिण दिशा में कौन सी पर्वतमालाएँ शोभायमान है. और जैसे कर्नाटक की दक्षिण में नीलगिरी की पर्वतमालाएँ शोभायमान है. अब बच्चों हम बताएंगे इसके 2 वाक्य में 2 या 3 वाक्यों के जो मुद्दों को, पॉइंट्स को हम यहाँ पर याद करने के लिए कोशिश करेंगे. प्रश्न 1 है, कर्नाटक की प्रमुख नदी और जलप्रपात. देखो नदी कौन कौन सी है, कावेरी है, कृष्णा, तुंगभद्रा और कावेरी, कृष्णा, तुंगभद्रा है, और हेमावती आदि भी है. ठीक है ना, काली भी. और उसी प्रकार जलप्रपात में है बच्चों जोग, अब्बी, गोकाक और शिवन समुद्र ये जलप्रपात है. प्रश्न 2 पर है बच्चों, कर्नाटक के किन साहित्यकारों को ज्ञानपीठ पुरस्कार मिला है. उत्तर है कुवेंपु है, द.रा बेंद्रे, शिवराम कारंत, मास्ती वेंकटेश अयंगार, विक्रू गोकाक,
UR अनंतमूर्ति, गिरीश कर्नाड और चंद्रशेखर कंबार को साहित्यिक ज्ञानपीठ पुरस्कार मिला है। प्रश्न 3 है, बांध और जलाशय के क्या उपयोग है? उसका एक उत्तर है कि फर्स्ट पॉइंट, हजारों एकड़ जमीन को सिंची जा सकती है और उसका ऊर्जा उत्पादन के केंद्र भी स्थापित कर सकते हैं। प्रश्न 5 है, कर्नाटक के प्रमुख राजवंशों के नाम लिखिए। गंग, कदंब, राष्ट्रकूट, चालुक्य, होयसळ और वडेयर कर्नाटक के प्रमुख राजवंश हैं। लास्ट प्रश्न है बच्चों, बेंगलुरु में कौन कौन सी बृहद संस्थाएं हैं? और उसका उत्तर है कि HAL है, HMT है, ITI है, BHEL, BEL और जैसी बृहद भारतीय विज्ञान संस्थान भी है। ठीक है ना, ये सभी बृहद संस्थाएं बेंगलुरु में स्थित है। अब ये बच्चों यहाँ पर 4 या 5 वाक्यों में हम आपको मुद्दों में उत्तर देना है 3 या 4 अंक के लिए। ये 3 है ना, मोस्ट इम्पॉर्टेंट है, यही से प्रश्न उठाया जाता है इस पार्ट से, क्योंकि जो सब कुछ वहाँ पर कवर किया गया है इन्हीं प्रश्नों पर। फर्स्ट है, कर्नाटक की प्राकृतिक सौंदर्य। देखो क्या लिख सकते हैं, प्रकृति माता ने कर्नाटक राज्य को अपने हाथों से संवार कर सुंदर और समृद्ध बनाई है और कर्नाटक का प्राकृतिक सुषमा नयन मनोहर है। कर्नाटक की पश्चिम दिशा में अरबी समुद्र है। दक्षिण से उत्तर की छोर तक फैली पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं और पश्चिम में विशाल अरबी समुद्र लहराता है और इन्हीं घाटों के कुछ भागों को सह्याद्री भी कहते हैं और दक्षिण में नीलगिरी की पर्वतमालाएं शोभायमान है। और इसके अलावा प्राकृतिक सौंदर्य में कर्नाटक के चंदन में पेड़ है और जैसे नदी और जलप्रपात भी, अन्य मुद्दों को भी आप लिख सकते हैं। ठीक है, और उसी प्रकार बच्चों दूसरा प्रश्न है, कर्नाटक की शिल्पकला का परिचय। है उत्तर, कर्नाटक की शिल्पकला अनोखी है। बादामी, ऐहोळे, पट्टदकल्लू की जो मंदिर है उसकी शिल्पकला और वास्तुकला अद्भुत है। आगे बेलूरू, हळेबीडु, सोमनाथपुर मंदिर के मूर्तियाँ सजीव लगती है और ये हमें रामायण, महाभारत, पुराण कथाएँ सुनाती है। और गोमटेश्वर की 57 फुट ऊंची एक शिला प्रतिमा है, वे दुनिया के लिए शांति और त्याग का संदेश देता है। विजयपुर की गोल गुंबज की विस्परिंग गैलरी है, ये तो वास्तुकला का अद्वितीय उदाहरण है। और जैसे मैसूरू का राजमहल कर्नाटक का वैभव का प्रतीक है और मैसूरू में प्राचीन सेंट फिलोमिना चर्च है। जगन मोहन राजमहल पुरातत्व वस्तु संग्रहालय भी आकर्षणीय है। अंत में है बच्चों, भारतीय भाषा और संस्कृति के लिए साहित्यकारों की देन क्या है? उत्तर है, कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने कर्नाटक की कीर्ति इस दुनिया पर फैली है और उसमें पहला है कि 12वीं सदी में बसवन्ना ने क्रांतिकारी समाज सुधारक थे और अक्क महादेवी, अलम प्रभु, सर्वज्ञ जैसे आदि संतों ने अपने अनमोल वचनों से प्रेम, दया, धर्म की भावनाएं पूरी तरह से दुनिया को दिए हैं। आगे पुरंदरदास, कनकदास, दास साहित्य के कवियों ने भक्ति और नीति के गीत गाए हैं। पंपरन्न पोन्न हरिहर राघवांक ने कन्नड़ साहित्य को समृद्ध बनाया है और जैसे 8 आधुनिक साहित्यकारों से ज्ञानपीठ पुरस्कार भी कन्नड़ भाषा के लिए मिला है। ये मुद्दे आपको भाषा और संस्कृति के समृद्धि में लिखना था। आगे इस वीडियो में है बच्चों, खाली स्थान भरना है, फिल इन द ब्लैंक्स है। कर्नाटक को पहला उत्तर है, चंदन का आगार कहा जाता है। और उसी प्रकार दूसरा है कि गोमटेश्वर की प्रतिमा दुनिया की त्याग और शांति का संदेश देता है। तीसरा, गोमटेश्वर की प्रतिमा मैसूर का राजमहल कर्नाटक के वैभव का प्रतीक है बच्चों। और प्रश्न 4 है, कर्नाटक के अनेक साहित्यकारों ने सारे संसार को कर्नाटक की कीर्ति फैलाई है। कीर्ति। आगे है बच्चों, अनुरूपता है और अनुरूपता भी मोस्ट इम्पॉर्टेंट है, इसलिए मैं यहाँ पर लेकर आया हूँ। कई 3 अंक के लिए प्रश्न हुआ तो अनुरूपता आ सकता है, नहीं तो 4 अंक के लिए प्रश्न है तो अनुरूपता आने की संभावना नहीं होती है। यस, दक्षिण से उत्तर की फैली पर्वतमालाओं को पश्चिमी घाट कहते हैं। फिर दक्षिण की पर्वतावली को क्या कहते हैं बच्चों? नीलगिरी कहते हैं। कर्नाटक को चंदन का आगार कहे तो बेंगलुरु को सिलिकॉन सिटी कहते हैं। CV रामन को नोबेल पुरस्कार मिला है और M विश्वेश्वरैया को भारत रत्न मिला है। भद्रावती में लोहे और इस्पात के हैं और जैसे ही मैसूरू में, देखो मैसूरू में चंदन के भी है ना बच्चों, चंदन के तेल, साबुन, कलाकृतियाँ बनाया जाता है। और उसी का उत्तर, मैसूरू में राजमहल और पुरातत्व वस्तु संग्रहालय भी है। ओके, इस प्रकार भी आप लिख सकते हैं। चंदन का तेल, साबुन, ये भी लिख सकते हैं। और प्रश्न 6 में है, देखो बच्चों, बेलूरू है, शिल्पकला है, गोल गुंबज है, वास्तुकला, सेंट फिलोमिना चर्च है, जगन मोहन राजमहल पुरातत्व वस्तु संग्रहालय, कृष्णदेवराय शासक थे, राष्ट्रकूट राजवंश है, वंशज, और बसवन्ना वचनकार है, कनकदास भक्त कवि कहते हैं। लास्ट है, पंप प्राचीन कवि है, कंबार आधुनिक कवि के पंक्ति पर उनको रखाया जाता है।
देखो बच्चों, मैं आपके लिए एक प्रयास कर रहा हूँ, कृपया मेरे चैनल को सब्सक्राइब करने के लिए न भूलिए। और भी आगे आगे अन्य नए वीडियो के लिए मैं लगातार जारी करता रहूँगा। वीडियो को अच्छे रहेगा तो आपके फ्रेंड सर्कल में शेयर करने के लिए न भूलिए। मिलेंगे और एक वीडियो में।